मयूर भाऊ, या ठिकाणी हा काय धनगरवाडी नारायणगाव शिवेचा जो रस्ता आहे, तुम्ही या रस्त्याला या ठिकाणी विरोध केला आहे, नेमकी कारण काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे यातली? या रस्त्याची वस्तुस्थिती अशी आहे, 2 वर्षापूर्वी या रस्त्यावरती निधी पडला होता. 400 मीटरचा हा रस्ता होता. 400 मीटरवरती या रस्त्याचं काम झालं आणि 6 महिन्यामध्ये अवघ्या पाण्याच्या स्रोताने किंवा या रस्त्याचं व्यवस्थापन न केल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला. यावर्षी परत या रस्त्याला 10 लाख रुपयाचा निधी पडला. तेवढंच अंतर, परंतु निधी पडताना या रस्त्याला असं पडलं की नारायणगाव शिव हा 3 किलोमीटरचा रस्ता आहे. आम्ही सरपंचांना मागणी केली की जशी या रस्त्याचं 400 मीटरचं काम झालं होतं तसं पलीकडून त्या रस्त्याचं काम चालू करा, त्या पण शेतकऱ्यांना खूप गरज आहे. परंतु या गोष्टीची कुठलीही कल्पना न देता सरपंचांनी त्यांच्या स्वतःच्या मनमानी करून हा रस्त्याचं काम चालू केलं. चला ठीक आहे, या रस्त्याचं अर्ध काम मंजूर झालेलं आहे, निधी सोडला पण असेल आम्हाला माहित नाही. परंतु मग आमचं हे म्हणणं होतं की बाबा 4 लाख रुपयाचा जो रस्ता तुम्ही मंजूर केला होता तो वाहून गेला, तर आता जे 8 लाख रुपये मंजूर झालेले आहेत तर पहिलं त्याचं गटाराचं व्यवस्थापन करा, म्हणजे बाजूनी पाणी निघून जाईन हा रस्ता टिकल. सरपंचाचं म्हणणं 24 लाख रुपये आम्ही मंजूर केलेले आहे. अहो 24 लाख रुपये जर मंजूर केलेलेच आहेत तर परत आम्ही तीच वाट बघायची का हा 8 लाख रुपयाचा परत वाहून जाणार, परत 24 लाख रुपये आले का परत याच्यावरती काम चालू करायचं? मग ग्रामस्थांनी ज्या रस्त्याची गरज आहे तिकडे आम्हाला रस्ता कधी मिळणार आहे? सरपंचांचं म्हणणं आहे आम्हाला या रस्त्याने जायला लागत नाही. अहो आम्हाला पण जायला लागत नाही, आम्ही पण या रस्त्याने, आमची काही शेती नाही, आमचं काही घर नाही. परंतु जे शेतकरी ज्यांना घरासाठी जो रस्ता आहे त्यांना ज्या रस्त्याने जायचं आहे त्यांना गरज आहे. तुमची मागणी रस्ता आहे, चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे, गटर लाईन झाली पाहिजे. हो, सरपंचाचं म्हणणं आहे की काम पूर्ण व्हायच्या आत गटर लाईन होईल. आता कसं होणार तुम्ही मला सांगा? रस्ता मुरम पडलेला आहे, दोन्ही बाजून रस्त्याचा. आता जर गटर खांदायला गेले तर परत त्या रस्त्याची वाट लागणार आहे, मग परत काम कोण करणार आहे? खरं तर मी सांगतो या ठिकाणी की विद्यमान सरपंच खरं तर खूप मनमानी करणारे सरपंच आहेत. त्यांनी कोणाला विचारत न घेता झालेल्या रस्त्यावर पुन्हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे त्यांनी. तर आता त्यांना आम्ही सर्वांनी या ठिकाणी विरोध केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर साईडने बाजूने गटर केलं असेल तर हे काम चालू होईल, परंतु आम्हाला कोणालाही त्यांच्या मनमानीवरती आम्हाला विश्वास नाहीये. त्यामुळे सरपंचांनी सर्वात प्रथम या ठिकाणी गटराची सोय करावी, गटर काढून घ्यावा, त्यानंतर रस्त्याचं काम चालू करावं. कारण ते बोलतात की आम्ही नंतर गटर काढू, पण नंतर मग पुन्हा तो रस्ता त्या पद्धतीचा राहणार नाही. तोपर्यंत गटर चालू होत नाही तोपर्यंत सर्व या ठिकाणी युवकांची या रस्त्यासाठी विरोध असणार आहे. त्यांचं म्हणणं आलं की बाबा काम पूर्ण व्हायच्या आधी गटर लाईन पण होईल, आपण आताचं काम चालू आहे मग हे काम बंद करणार नाही. हो, आम्ही नक्कीच काम बंद करणार, कारण त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत, परंतु त्यांच्या कुठल्याही कामाला क्वालिटी नाही. आज त्यांनी अंगणवाडीचं काम केलेलं आहे, व्यायामशाळेचं काम केलेलं आहे, पण आम्ही व्यायाम करायला जातो तर त्या ठिकाणी पाणी गळत असतं, व्यायाम करता येत नाही. शाळेची मुलं म्हणजे बालवाडीची मुलं अक्षरशः स्टूल घेतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी विखुरून अशी बसतात, त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित बसता पण येत नाही. त्याचे फोटो सुद्धा आमच्याकडे आहेत, आम्ही काढून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सध्या असे विविध पाण्याची लाईन असेल अशी कामं आली, परत आता त्याचं पाणी येत नाहीये. अशी खूप कामं त्यांनी केलेली आहेत, परंतु त्या कामाला कुठली क्वालिटी नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र, ते आमच्या विश्वासाला पात्र नाही, म्हणून आम्ही खरं तर या ठिकाणी विरोध केलेला आहे की ते झालेल्या रस्त्यावर पुन्हा रस्ता टाकतात, म्हणजे जिथे रस्ता झाला तिथे पुन्हा रस्ता टाकतात. त्याच्यामागे काय त्यांचं असेल हे, त्यांनी ते हित असेल हे कदाचित त्याच्या मागे असू शकतं. आम्ही क्वालिटी काम व्हावं एक ग्रामस्थांचं हित असतं, म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी विरोधात आहोत. जोपर्यंत सरपंच साहेब या ठिकाणी गटराचं काम चालू करत नाहीयेत तोपर्यंत आमचा पूर्णपणे या ठिकाणी विरोध असणार आहे. सरपंचाच्या उत्कृष्ट कामांना बोगस कामांची हो, क्वालिटी अजिबात नाहीये त्यांची. काम झाल्यानंतर जेव्हा आम्ही विचारतो ना त्यावेळेस सरपंच आम्हाला एवढंच उत्तर देतात, काम आम्ही मंजूर करून आणत नाही. कामाचं एस्टिमेट करणारे इंजिनियर हे दुसरे असतात, ते काम आम्ही फक्त देखरेख करण्याचं किंवा काम सोडण्याचं काम आम्ही करतोय. मग आता हे जर अशी उत्तर आम्हाला मिळाली तर आम्ही सरपंचांच्या त्या गोष्टीवर काय विश्वास ठेवू? निश्चित तुमची मागणी रास्त आहे आणि सरपंच त्याला तुमची मागणी मान्य करतायत असं त्यांनी सांगितलेलं आहे. हो, नक्कीच ते मागणी आता मान्य करतात आम्ही ऐकलंय, परंतु यापूर्वीचा रस्ता जर गटरामुळे वाहून जात, गटर नसल्यामुळे जर वाहून जात असेल तर उच्च शिक्षित सरपंचाने नक्कीच सर्वात प्रथम या ठिकाणी गटराची सोय करायला पाहिजे होती, नंतर रस्त्याचं काम चालू करायला पाहिजे होतं. त्यामुळे अविश्वासू सरपंचावरती आम्ही विश्वास ठेवून थांबू शकत नाही. आता रस्त्याचं काम तर जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे, मग आता तुम्ही गटराची व्यवस्था कशी करणार? आणि काल ऍक्च्युली सकाळी मी ग्रामसेवकांना आमच्या फोन केला, बडे साहेब आमचे जे आहेत ते, त्यांना म्हटलं मला हा रस्ता चालू झाल्याचं मला निदर्शनामध्ये आलेलं आहे, तर मला त्याचं सांगा की काय कसं टेंडर झाले काय झाले. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की ऍक्च्युली मला माहीतच नाही का हा रस्ता आपला चालू आहे म्हणून. मला तर पहिले त्यांनी सांगितलं की ते येडगावचं काम चालू आहे,
तर मग आम्ही थोडंसं गोंधळलो, म्हटलं येडगावचे सरपंचांनी धनगरवाडीचं काम कसं काय केलं, म्हणून आम्ही शहानिशा केली, म्हणून आम्हाला आज कळतंय. तर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही काम आचारसंहिता चालू असताना मग तुम्ही आत्ता का केलं. आणि आजही मी त्यांना फोन केला होता की तुम्ही धनगरवाडीमध्ये या, आम्ही ग्रामपंचायतमध्ये आम्ही तुम्हाला म्हणजे आम्हाला त्याची उत्तर द्या. तर आज भाऊसाहेब आज आलेच ना, ते म्हटले मी आज भिवाडे ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे, मी काही तिकडे येऊ शकत नाही. आता आम्हाला उत्तर कोण देणार, ह्या प्रश्नाच्या बाबतीत कोण उत्तर देणार. हे पण आमचं काय चुकतंय हे आम्हाला दाखवून द्या की बाबा आम्ही त्या कामासाठी आम्ही हरकत घालण्यासाठी आलेलो नाही, काम चांगलं व्हावं म्हणून आलो. सरपंचांनी सांगितलं तुमची मागणी रास्त आहे आणि त्या पद्धतीने काम झालं पाहिजे. शेवटी तुम्ही काय तुमच्या घरच्या कामासाठी त्याला विरोध करत नाही. बरोबर. मग सरपंचांनी हे सगळं माहित असताना सरपंचांनी स्वतः या कामाची सुरुवात का नाही केली पहिली, आम्हाला इथपर्यंत येऊन द्यायची का वेळ आली. म्हणजे त्यांना असं दाखवायचंय की आम्ही म्हणजे ते स्वतः गावचं काम करताना काहीतरी सुशिक्षित नागरिक म्हणून काम करतात आणि मग आम्ही कुठेतरी आडवाले होतो म्हणून आमची भूमिका चुकीची आहे, हे ते आम्हाला प्रत्येक वेळी दाखवतात. दादा आपलं नाव काय आहे? आपल्या शेतात माझं नाव सतीश चंद्रकांत सोमवंशी, हे शेजारचं क्षेत्र माझं आहे. या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. हो. आपल्याकडनं काही या रस्त्याला विरोध आहे का? नाही, विरोध नाहीये, फक्त रोड कसा त्यांनी एका साईडला गेलाय, इकडनं जास्त जागा सुटली गेली आणि इकडे माझ्या बांधाकडे आलाय आणि गटर काढायची म्हणजे माझा बांध त्यांना फोडावा लागेल. तर हे चुकीचं आहे, माझ्या प्रतीने तरी चुकीचं आहे, तुम्हालाही दिसत असेल. मग आपली मागणी काय? माझी मागणी अशी आहे की रोड तुम्ही सेंटरला घ्या, दोन्ही साईडनी गटर काढा, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण की या रोडनी मलाही जायचं येते, तुम्हालाही जायचं येते. सरपंचांचं म्हणणं असं आहे का समोरचे विरोध करतो. नाही, विरोध का करतोय या मागचं कारण तुम्हाला मी सांगितलं, आणि शिव्या काय द्यायचा संबंध नाहीये. मला काही मिसळकुत्र चावलं नाहीये, त्याला शिव्या देत जा नुसतं. मी येतोय फक्त का तुम्ही जे करताय ते रीतसर करा. बरोबर. या गोष्टीला माझा विरोध नाहीये, चांगलं तुम्ही पाहू शकता, तुम्ही आता रस्त्याचं पण बघा बरं तुम्ही इकडे रस्ता सोडलेला आणि हा इकडे घुसताय. आता हा कुठला निर्णय बघा बरं. शेतकऱ्यांची अडचण नाहीये, दोन्ही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का सेंट्रल रस्ता घ्या आणि गटर करा. मग जर असं असताना सुद्धा मनमानी आपली सरपंच मनमानी काय करतायत, का करू देत नाही. मग हे पण आता शेतकरी तुम्ही आताच पाहिलं की ते म्हणले आम्हाला शिवाय देता येते, आम्ही त्यांना नियमाप्रमाणे रस्ता करावा अशी त्यांची- नियमाप्रमाणे तुम्ही बघा, एकदा व्हिडिओ घ्या तुम्ही, वाटलं तर तुम्हाला पलीकडला बांध दिसेल आणि इकडलाही दिसेल, काही चुकीचं नाही याच्यात. आणि जर चुकत असेल तर बिंदास तुम्ही गटर करा. या रस्त्याला जे काही ग्रामस्थ आहे, काही शेतकरी आहे, ते आता तुमच्या सोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सरपंच मनमानी करतायत, ते ग्रामस्थांचं ऐकून घेत नाहीये. ग्रामपंचायतीमुळे जे काही ठरलं होतं की या शिवरस्त्याचा पलीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी रस्ता करणार, आपण या ठिकाणी परंतु तुम्ही त्याच्या विरुद्ध साईडला रस्त्याचं काम चालू करताय. या ठिकाणी ऑलरेडी 4 लाख रुपयाचं काम झालं होतं, पावसात ते वाहून गेलं. पण ज्या ठिकाणी वाहून जातोय रस्ता त्या ठिकाणी पुन्हा निधी टाकून तुमचं यात काय नेमकी स्वार्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब, आता सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीचा स्वार्थ बिलकुल कशात येत नसतो. आणि मी तर एकदम निस्वार्थी माणूस आहे, मी देणारा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. साहेब, आपण आता मी सगळ्या ग्रामासाठी उपस्थिती सांगतो. विलासराव आहेत, मयूर शेठ आहेत, गौरव आहे, नामदेवजी आमचे पाटोळे आहेत, राहुल आहे, आमचे प्रवीण आहे, ऋषी आहे. या सगळ्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मी ऍज अ सरपंच म्हणून सांगतो का ग्रामस्थांची जशी मागणी आहे का काम दर्जेदार व्हावं, रस्त्याच्या दोन्ही साईडला गटर व्हावं, तर 100% गटर होईल. विकासाच्या बाबतीमध्ये महेश शेळके तुम्ही म्हटलं आता करा का, आता तुम्ही खोरम फावडे घेऊन लगेच करू शकत नाही. आमचा विषय होणार होते, काळजी करू नका. कधी असं नाही, मी म्हटलं पाऊस पडत आलाय, पाऊस पडला पाहिजे का. दिलं गेलं होतं का मागच्या वेळेस बोलले होते का पुढच्या वेळेस इकडे गटर करू. म्हणजे 50 वर्ष आधीच पैसे आणले 50 वर्षामध्ये, पैसे मीच आणले, पैसे कुणीच आणले. सरपंच बोलले पैसे तेच आणतात तिथे. सरपंचाचं म्हणणं की गटर होईल किंवा कामाचा चांगला राहील, सगळं कामाचा दर्जाही चांगला राहील. पुढचा निधी जो 24 लाखाचा पडलेला आहे त्यातनं आपण पुढची जी काही तरतूद आहे दोन्ही साईडच्या रस्त्याला गटर लाईनची किंवा चांगल्या दर्जाच्या रस्त्याची आपण करू. याच्यावर आपलं काय म्हणणं? नक्कीच भविष्यात होणार आहे ते होणार असते, त्याचं काय आपण सांगू शकत नाही तिकडे होते नाही होते. पण तुर्तच जे काम चाललेलं आहे त्याला 1 वर्षापूर्वी मंजुरी आलेली आहे. 1 वर्षापासून ते म्हणजे त्यांनी केलेलं नव्हतं आणि त्यांनी अचानकच हे सगळं काम खरं तर या ठिकाणी आचारसंहिता असताना त्यांनी चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी विरोधाला आलेलो आहे की त्या क्वालिटीचं काम या ठिकाणी चालू नाहीये. तर ग्रामस्थांची अशी मागणी आहे, सर्वात प्रथम ज्या गटर नसल्यामुळे हा रस्ता या ठिकाणी वाहून गेलेला आहे, पूर्ण त्या ठिकाणी रस्ता होतोय, तर सर्वात प्रथम जर सरपंच साहेब या ठिकाणी गटर करणार असतील, कारण हे काम ग्रामपंचायतीने घेतलेलं आहे, पण त्यांनी जर पहिलं गटर करणार असतील तर या ठिकाणी काम करता येईल. अन्यथा आम्ही या कामाला विरोध आहे आणि आम्ही काम होऊ देणार नाही तोपर्यंत. त्यांचं म्हणणं पुरेसा निधी आता नाहीये, आता जो 8 लाखाचा निधी आहे त्यात आपण आता हे खडीकरण किंवा हे करू, आणि पुढचा जो काही 24 लाखाचा मातोश्री पानंद रस्त्याचा निधी आहे त्यातनं या साईडचा जो काय गटर लाईन आहे आणि पलीकडच्या साईडला जे काय काम आहे ते सगळं चांगल्या दर्जाचं करूयात. नाही, नक्कीच त्यांच्या कामाला आमचा काही विरोध असतो असं काही नाहीये.
विकास कामाला आम्ही पाठिंबा असतो त्यांना, हे त्या सरपंचांना पण माहिती, पण चुकीच्या कामाला आमचा विरोध असतो. मग हा रस्ता होत आहे हे खरं तर चुकीचंच आहे, कारण या ठिकाणी गटर नाहीये हे मी नेहमी सांगतोय. जर ते या ठिकाणी गटराचे प्रोव्हिजन करणार असतील तरच या रस्त्याचं काम चालू राहील. अन्यथा सगळे युवक रस्ता बंद केला जाईल. बरोबर, एवढीच मागणी ना ग्रामस्थांची. यांचं गटर 100% आपण रस्ता पूर्ण व्हायच्या आधी आपण गटर करून विषय संपला. पहिलं गटर झालं पाहिजे. ऐका, आतापर्यंत दिलेलं उत्तर तुमच्या लक्षात येतं. आता रस्त्याचं काम केलं, नंतर गटराचं काम केलं तर रस्ता खराब होऊन जाणार आहे. काय कॉन्क्रीटचं गटर नाही, कॉन्क्रीटचं नाही, तो खराबच होतो. त्याला आपण करणार जसं जसं परवानगी देतील ना शेतकरी आपल्याला गोट मध्ये आपण करून घ्या. जे शेतकऱ्यांनी रस्त्याची मागणी केलेली आहे ते आता विरोध करण्याचा काही विषय नाही. चाललंय का तुम्ही वैयक्तिक कामासाठी करताय? फंड कशासाठी? खिशात पैसे घालण्यासाठी आहे का? तुम्ही आता म्हणता 24 लाख आले काम करून, अहो ते 24 लाख रुपये येस तोपर्यंत ते अजून फक्त तोंडी बोललेले, ते 24 लाख येस तोपर्यंत रस्ता परत होऊन जाईल. मग काय याच्यावर रणगाडी चालवायची का आम्हाला? अहो यांना जे बोलतात ना साहेब, इथं एकाला सुद्धा रस्त्यात जायचं नाही. ऐका, आम्हाला 50 वर्ष झाले लोक तिकडे मागणी करतात, त्या बाजूला अजूनपर्यंत रोडच नाही. आम्ही जे बोलण्यासाठी आलेलो आहे, सरपंच सरपंचाचं जे म्हणणं आहे, या रस्त्यावर आम्हाला जायचं नाही, सरपंचाला या रस्त्याने जायचं नाही. रोड ते नारायणगाव असं नाही, नारायणगाव शिवाची रोड ती पण आहे. मग तुम्हाला या रस्त्याने त्या लोकांनी सुद्धा मागणी केली. ऐका ना सरपंच ह्या नागरिकांना जायचं नाही तरी पण ते चांगलं काम व्हायची मागणी करताय, चुकीचं काय? एकाला सुद्धा या रस्त्याने जायचं नाही. आमची भूमिका काय? पहिला रस्ता वाहून गेलाय, आपण रस्ता वाहून नको जायला, या भूमिकेने आम्ही इथं आलोय. आमचं कोणाचंच घर या रस्त्याने नाही, सरपंचाचं पण नाही. आम्हाला आमचं अपेक्षित आहे या रस्त्याचं काम चालू व्हायच्या आधी, हा रस्ता कंप्लीट व्हायच्या आधी दोन्ही साईडनी गटर खांडावा, मग या रस्ता करावा. ठीक आहे, ओके. आता मी बोलतो विषय संपवून टाकू आपण. नागरिकांनी जी मागणी केलेली या ठिकाणी, हा जो जन सुविधामधून रस्ता या ठिकाणी शरदांनी मंजूर जो केलेला आहे, नारायणगाव धरणवाडीचा शिवेचा रस्ता, या रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अशी मागणी आहे की गटर झालीच पाहिजेत. गटर जर झाली नाही तर हा रस्ता उद्याच्या पावसाने वाहून जाऊ शकतो. त्यांची सुद्धा मागणीचा मी आदर करून मी नागरिकांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी आश्वस्त करतो की रस्ता पूर्ण व्हायच्या आत आपण रस्त्याच्या दोन्ही साईडनी गटर काढून हा विषय मार्गी लावूयात. बस विषय संपला. आणि ग्रामस्थांचं म्हणणं की जो काय तुम्ही म्हणता की मातोश्री पाळणा योजनेचा रस्त्याचा निधी जो आहे तो सांगता कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे? आता त्याला आमदारांनी त्याला मंजुरी दिलेली आहे. अतुल शेठ बँकेने 24 लाख रुपयाची त्याला मंजुरी दिलेली आहे. आणि मी अभिमानाने सांगणार आहे ही जे लोक आता या ठिकाणी आलेत ना की बाबा गटर पाहिजे, रस्ता दर्जा झाला पाहिजे, यांच्याच उपस्थितीमध्ये आपण त्या रस्त्याचं उद्घाटन करणार आहे. या 10 लाखामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, जो निधी मंजूर झालेला आहे ना, हे जे म्हणतात ना आम्ही कामाच्या विरोधात आलेलो आहे, 10 लाख रुपयाचा निधी आढळराव पाटलांनी जो आमच्या स्मशानभूमीसाठी मंजूर केला ना, साहेब हीच पोरं आहेत का ते आमच्या गावच्या ग्रुपवर टाकणार आहेत? आम्हाला कामाच्या बद्दल आनंदच आहे. ते त्यांनी मंजूर केलं असेल ना तरी आम्ही पण ते कामाचं सर्वांनी टाकलेलं आहे, मी पण टाकलेलं आहे, आम्ही टाकलं. मग आमचं काही त्यांना विरोध आहे का सरपंचांना? तुम्ही आता त्यांचं असं म्हणणं आहे की सरपंचाच्या कामाला विरोध आहे. मग जर यांनी काम मंजूर केलं आम्ही टाकतोय, मग आमची फक्त प्राथमिक भूमिका आहे की बाबा आम्हाला फक्त रस्त्याचं चांगलं काम करून द्या. तर मग सरपंच मागणी रस्ता आहे त्या पद्धतीने काम सांगितलं पाहिजे. अजून वेळ काय सांगितलं पाहिजे यांची मागणी आज आहे ना, आज हे सरपंच ऐका ना, सरपंच लगेच असं ताबडतोब अशा पद्धतीचा विषय नसतो. ऐका ना सरपंच, ग्रामस्थांची मागणी रस्ता आहे तर त्यांचं म्हणणं आहे की आता सपोज ताबडतोब रोड चालू, त्यांचं म्हणणं आहे की नंतर गटर खाणायचं म्हणल्यावर रस्ता परत खराब होणार, त्याच्यामुळे तुम्ही रस्त्याचं काम करायच्या आधी गटर लाईन करा. ज्या ठिकाणी विरोध आहे ते राहील, पण ज्या ठिकाणी कोणाचा विरोध नाही त्या ठिकाणी तरी आपण तुम्हाला गोष्ट सांगतो, ह्या रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा गटर हे काढणार आहे. लक्षामध्ये रस्त्याचं काम आताशीच चालू झाले, रस्त्याचं काम संपलेलं नाहीये. रस्त्याचं काम अजून 4 दिवस चालेल. ठीक आहे, आता आज मशीन नाही आली, उद्या मशीन, उद्या रस्ता, उद्या गटर चालू करू, संपला विषय. अजून याच्या व्यतिरिक्त वेळ काय सांगू शकतो मी?